नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये खूप चढ उतार होत आहेत. एकाच दिवशी सेन्सेक्स 2000-3000 पॉईंटने खाली जातोय, दुसऱ्या दिवशी तो 1000 पॉईंटने वर येतोय किंवा सेम बँक निफ्टी बरोबर पण होत आहे, सेम निफ्टी बरोबर पण होत आहे की 500-600 पॉईंट एकाच दिवशी पडत आहेत, दुसऱ्या दिवशी मार्केट पुन्हा रिकवर होत आहे. पण ज्यावेळेस हे मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस आपल्याला बऱ्याच न्यूज ऐकायला येतात की आता मार्केट पडलं आहे आणि शेअरची प्राईस खूप कमी झालेली आहे. जेव्हा मार्केट खाली जातं त्यावेळेस आपण वेगवेगळ्या चॅनलवरती न्यूज पाहतो, वाचतो किंवा आपल्याला आपले मित्रमैत्रिणी सांगत असतात की आता मार्केट खाली पडलेलं आहे आणि शेअरची प्राईस खूप कमी झालेली आहे. मग त्यावेळेस आपल्या मनात प्रश्न येतो की आपण जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंडमधली, त्या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार आता? किंवा जर मला काही नवीन SIP सुरू करायची असेल आणि त्याच वेळेस मार्केट खाली पडले असं समजलं तर आपण इन्व्हेस्टमेंट आपली थांबवतो. किंवा बरेच लोक विचार करतात की अरे मार्केट तर असं पडत जातं, मग आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आपली रिस्की आहे. किंवा एखाद्याला जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो तर पूर्ण घाबरूनच जातो की कारण की मार्केट खाली पडले, शेअरची प्राईस कमी झाली आहे, मी इन्व्हेस्टमेंट करावी की नाही हा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे की जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी, आणि करावी तर ती कुठल्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये करावी हे देखील सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. हा BSE सेन्सेक्स आहे. गेल्या 1 वर्षाचा हा चार्ट आहे आणि यामध्ये पहा 1 वर्षापूर्वी 25 जानेवारीला किती होती व्हॅल्यू? 60,000. सेन्सेक्स 60,000वरती होता. त्यानंतर हा सेन्सेक्स पुढे 61,000वरती गेला, नंतर मार्केट पडलं आणि तो 58,000वर गेला. पुन्हा तो आला 60,000वर, पुन्हा मार्केट खाली झालं, पुन्हा तो गेला 57,000वर. म्हणजेच काय झालं तर मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं 57,000वरती आणि त्यानंतर मार्केट हे असं वरच गेलं. पुन्हा तो 67,000चा त्याने नवीन हाय बनवला, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वरती गेला 67,000वरती आणि पुन्हा मार्केट खाली आलं. खाली ते कधी कुठपर्यंत आलं तर 63,000वरती ते खाली आलं. पुन्हा मार्केट वर गेलं आणि आता 73,000वरती मार्केट पोहोचलेलं आणि पुन्हा मार्केट खाली आलं. तर आता यावरनं तुम्हाला काय समजतं तर मार्केट हे वर खाली होतच असतं. म्हणजे असं कधीच होत नाही की मी इथे 60,000वरती मार्केट आहे आणि ते डायरेक्ट खाली होऊन 30,000वरती आलं किंवा 20,000वरती आलं, असं होत नाही. हा 1 वर्षाचा डेटा आहे. मी तुम्हाला 5 वर्षाचा डेटा दाखवतो. जेव्हा कोविड आला होता त्यावेळेस त्याच्या अगोदर मार्केट होतं 41,000वरती. कोविड आला, न्यूज आली, मार्केट बंद होतं, त्यावेळेस 27,000वरती मार्केट गेलं आणि पुढच्या 3 वर्षामध्ये त्या 27,000चे 73,000वरती मार्केट पोहोचलं. म्हणजे जेवढं फास्ट मार्केट खाली पडतं तेवढं फास्ट रिकवरसुद्धा होतं आणि ते हे रिकवर होतच राहतं. पुन्हा आता ही सिच्युएशन परत येईल असं मला वाटत नाही की 73,000वरनं 27,000वरती मार्केट खाली जाईल. हां, असं काही होऊ शकतं की मार्केटमध्ये काहीतरी न्यूज आली आणि त्यामुळे मार्केट एवढं खाली पडलं, पण हे खूप रेअर केसेसमध्ये होतं. सेम निफ्टी इंडेक्सबद्दल पण सांगायचं तर निफ्टी इंडेक्स 1 वर्षापूर्वी 17,000वरती होता आणि आता तो ट्रेड करतो आहे 21,000वरती आणि पाठच्या 5 वर्षाचा जर डेटा तुम्ही पाहिलात 11,000वरनं तो 21,000वरती पोचलेला आहे. मॅक्झिमम मी जर घेतलं तर 2005 पासून आपण बघूयात. 2005मध्ये 1,700वरती होता आणि तो आता 18,000वरती आहे. म्हणजेच पुढच्या 18 वर्षामध्ये एवढे सारे चेंजेस झालेले आहेत. सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहे की बँक निफ्टी 1 वर्षापूर्वी 40,000वरती होती, आता ती 45,000वरती आहे. 5 वर्षाचा जर डेटा मी घेतला तर कोविडच्या वेळेस खूप मार्केट खाली गेलेलं, त्यानंतर मार्केट रिकवर होत गेलं आणि रिकवर होत ते आता 48,000वरती पोहोचलं होतं आणि 48वरून तो पुन्हा आता 45,000वरती आला. मग 45वरून तो डायरेक्ट 30,000वरती किंवा 20,000वरती येण्याचे चान्सेस आहेत का? तर नाही. तर प्रश्न असा पडतो की आता ज्यावेळेस मार्केट अशा प्रकारे खाली असतं त्यावेळेस आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी? आता आपण महिंद्रा फायनान्सचं उदाहरण पाहूयात. 5 वर्षाचा चार्ट आहे आणि 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोविड आला होता त्यावेळेस ह्या शेअरची प्राईस होती ₹294 आणि हाच ग्राफ आता वाढत त्या शेअरची प्राईस झालेली आहे ₹1,600. त्यावेळेस मार्केट खाली पडलं होतं. अशा वेळेस जर तुम्ही परचेस केलं असतं, म्हणजे असं नाही सांगत आहे मी की कोविडच्याच वेळेस तुम्ही परचेस करा, ज्या वेळेस मार्केट खाली पडलं, म्हणजे आता इथे किती रुपयाला आला होता मार्केट पहा, इथे होता
1300 रुपयाला आणि तो खाली पडत तो आला 1150 रुपयाला. त्यानंतर पुन्हा इथे गेला तो 1500 वरती आणि पुन्हा खाली येऊन तो 1510 वर आला. आता पुन्हा वर गेला. मग ज्यावेळेस मार्केट अशा प्रकारचं खाली करेक्शनमध्ये जातं त्यावेळेस आपण जर परचेस केलं तर फ्युचरमध्ये त्याचे आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात. पण जर तुम्ही प्रत्येक वेळेस टॉपला परचेस करत गेलात, म्हणजे आता मी इथे घेतलं ज्यावेळेस मार्केट 900 वरती होतं, मी काही 10 शेअर्स विकत घेतले. त्यानंतर पुन्हा इथे 1500 वरती मार्केट आलं किंवा 1300 वरती जर मार्केट आलं तर मी इथे पुन्हा 10 शेअर्स घेतले. इथे 1600 वरती 1700 वरती मार्केट गेलं त्यावेळेस मी पुन्हा 10 शेअर्स घेतले. याने काय होईल तर तुमचं ॲव्हरेज जे आहे ते जास्त होत जाणार. पण तेच जर मी इथे घेतलं 750ला 10 घेतले, इथे पुन्हा ज्यावेळेस 800 रुपयाला होते त्यावेळेस 10 घेतले, पुन्हा इथे मी 1100 जेव्हा होतं त्यावेळेस 10 घेतले आणि ज्यावेळेस इथे 1400 होतं त्यावेळेस जर मी 10 घेतले तर माझी जी ॲव्हरेज प्राईस आहे प्रत्येक वेळेस ही कमी होईल. आता हे झालं मी शेअर्सबद्दल सांगतोय, पण आपण तर म्युच्युअल फंडबद्दल बोलतोय. मग म्युच्युअल फंडचं सुद्धा सेम असतं. तर म्युच्युअल फंड कंपनीज काय करतात तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करता. ज्यावेळेस तुम्ही SIP करता किंवा लमसम अमाऊंट पेड करता त्यावेळेस अशा टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करता. मग ज्यावेळेस मार्केट पडलेलं असतं त्यावेळेस या शेअरची प्राईस पण कमी झालेली असते आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते ह्या कमी प्राईसला परचेस केली जाते आणि फ्युचरमध्ये मग त्याचे चांगले रिटर्न तुम्हाला मिळतात. आता आपण पाहूयात SBI मॅग्नम मिड कॅप फंड. हा मी 5 वर्षाचा ग्राफ लावतो. आता 5 वर्षाचा जर ग्राफ लावला तर आता आपण असं पाहूयात की ज्यावेळेस मार्केट खाली होता आणि या फंडचा NAV त्यावेळेस 60 रुपये होता 2020मध्ये. त्यावेळेस मी 5000 रुपये गुंतवले. किती गुंतवले? 5000 आणि 60 रुपये त्याचा NAV होता. तर मला किती मिळाले? 83 युनिट. आता हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा मार्केट खाली होतं, पुन्हा मी मार्केटमध्ये काय केलं, अजून पैसे गुंतवले 5000, म्हणजे किती? 138 रुपयाला अजून 5000 रुपये गुंतवले. 5000 डिवायडेड बाय 138 मला किती मिळाले? 36 युनिट. आता 36 प्लस 83 मगाचे 83 युनिट्स, म्हणजे माझ्याकडे टोटल युनिट्स किती झाले, म्हणजे या फंडमधले युनिट्स किती झाले? 119. आणि आत्ता मार्केटमध्ये प्राईस काय आहे? 213. मी इन्व्हेस्ट किती केले? 10,000 रुपये आणि 213 रुपये त्याची प्राईस आहे. मग मी काय करणार तर 213 इंटू करणार आणि चेक करणार. तर माझ्या 10,000 रुपयाच्या व्हॅल्यूचे आज झालेले आहेत 25,096 रुपये. हे कशामुळे झालं? तर मी मार्केटमध्ये डाऊन साईडला ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेस मी SIP करत गेलो किंवा नवीन लमसम इन्व्हेस्टमेंट करत गेलो, त्यामुळे हे शक्य झालं. तर मला वाटतं आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की मार्केट ज्यावेळेस खाली असेल त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी. जर तुम्ही SIP केली असेल तर त्याचेसुद्धा रिटर्न्स तुम्हाला असेच मिळणार आहेत. कधीही मार्केटमध्ये कुठल्याही, आता हा फंड पाहिला मी मॅक्झिमम घेतलं तर हा फंड 2013मध्ये 13 पासूनचा 28 रुपये याचा NAV होता. त्यावेळेस जर तुम्ही याच्यामध्ये SIP केली असती किंवा लमसम अमाऊंट या फंडमध्ये इन्व्हेस्ट केली असती 2013मध्ये, या फंडमध्ये मी गुंतवतोय 1,00,000 रुपये, तर 3,571 मिळाले असते युनिट. आता ह्या 3,571 युनिटचे इंटू केलं आजच्या रेटला याची प्राईस किती झाली ते चेक करूयात. तर तुमच्या 1,00,000चे पुढच्या 10 वर्षामध्ये 7,60,000 रुपये झालेले आहे आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं फेक कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवत नाही आहे, तर रिअलिस्टिक कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतं आहे की 2013मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असते 1,00,000 रुपये तर आज तुमच्या ह्या 1,00,000चे 7,60,000 रुपये झाले असते. आणि इन फ्युचर हे पैसे वाढतच जाणार आहे, हे कधीही कमी होणार नाही. म्हणजे ह्या 28 रुपयाला ज्यावेळेस तुम्ही परचेस केलं हे कधीही ह्या 28च्या खाली आलंच नाही ना. पहा, कधीही ह्या 28च्या खाली आलं नाही. इवन कोविड आला त्यावेळेस हा 54 रुपयाला गेला. म्हणजे मार्केट एवढं खाली गेलेलं, पूर्ण जग बंद होतं, त्यावेळेससुद्धा ह्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी झालेली नाही आहे. म्हणजे 28 रुपयापेक्षा कमी झालेली नाही आहे आणि हे वरच झालेलं आहे. म्हणूनच सांगतो, मार्केट कितीही खाली पडू देत, ज्या वेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस तुम्हाला चान्स असतो की तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करावी. जर तुमच्याकडे काही पैसे असतील सेव्हिंगमधले 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 5,00,000 रुपये, तर ते तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावेत जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्येच खूप चांगले रिटर्न्स मिळतील. आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला अजून थोडंसं ब्रीफमध्ये सांगतो. 5,00,000ची इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष मी अशीच ठेवली आहे. तर आपण एका वर्षामध्ये फक्त 20% रिटर्नचं कॅल्क्युलेशन केलं आहे, तरीसुद्धा 5,00,000चे पुढच्या 20 वर्षामध्ये 2 करोडच्या आसपास व्हॅल्यू होणार आहे मित्रांनो.
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंही आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे की ज्या वेळेस मार्केट खाली पडतं त्या वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्याचे इन फ्युचर तुम्हाला चांगलेच रिटर्न मिळणार आहेत। त्यामुळे जेव्हा ही मार्केट 1000, 2000, 4000 पॉईंटने खाली पडतं त्यावेळेस तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी। मग तुम्ही ती स्टॉकमध्ये पण करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पण करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये जो फंड मी तुम्हाला सांगितला किंवा जो स्टॉक मी तुम्हाला सांगितला त्यामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन तुम्हाला नाही आहे। हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तेही नक्की पहा। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि अशा मित्रांबरोबर तर नक्की शेअर करा ज्यांना इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे। सोबतच जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर तो टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।